बारामती म्हणजे 12 करामती इथले फक्त आपल्या तालुक्याचं बोला फक्त का बरं म्हणजे त्यांनी काय केलं आमच्या ह्या बोर तालुक्यासाठी काय विकास केला त्यांनी आमच्यासाठी काय केलं दाखवून द्या आम्हाला दाखवून द्या आमच्या इथले इंडस्ट्री सगळे पळवली तिकडे इथलं पाणी पळवलं तिकडे तर तो इंडस्ट्री काय राहणार इथं आमचं सर्वसामान्य रोजगार पळवला तिकडे तर बारामती काय सांगताय तुम्ही आम्हाला बारामती पीएमटी झाले तिथं काय गेलं तर काम भेटत नाही अशी अवस्था आहे हे बरं 200 रुपयामध्येच करा मग एवढे दिवस जे राजकारण चालले लोक जे मतापुरती रगड गोड बोलतात घरापर्यंत येतात पाया पडतात नोटा देतात लोक विकत घेतात अशी चालले तर मित्रांनो आम्ही आता आहोत भोरच्या एसटी स्टँडवरती एसटी स्टँडची तुम्ही अवस्था बघू शकता खाली अवस्था बघू शकता बाजूला प्लास्टिक जाळलं जाते कचऱ्याचा धूर आहे कचऱ्याचा ढीग आहे आपण भोरच्या एसटी स्टँडमध्ये आहोत हे एक एसटी स्टँड आहे आणि बाकी तुम्हाला बारामती एसटी स्टँड दाखवतो मतदारसंघ एकच आहे एसटी स्टँडच्या दुरावस्था आणि अवस्था वेगळ्या आहेत एसटी स्टँडच्या आतमध्ये स्वच्छता टापटीप हे आपण पाहू शकतो सुट्टी नाही तुम्हाला बघितलं आता हे बससाठी लोक उभे आहेत का तिकीट काढायला हे बससाठी तिकीट काढायला हां तर तुम्हाला ही जी लाईन दिसते ना ही लाईन ओके तर ही लाईन आहे एस टीचं तिकीट काढण्यासाठी ओके ही तिकीट काढणारी लाईन ही एस टी आलेली आहे हे पाडी एस टी आलेली आहे हां आता ही एस टी आलेली आहे या एस टीची अवस्था बघा तुम्ही हां मस्तपैकी म्हणजे ज्या गाड्यांनी लोक प्रवास करतात त्या गाड्यांची अवस्था एवढी छान आहे की एक वेळा प्रवास केला तर एक आठवडा माणसांनी दवाखान्यामध्ये आराम केला पाहिजे हां हे तुम्ही कोणाला मत दिलं आतापर्यंत मत दिलं नाही आतापर्यंत का नाही दिलं कोणाला मत आता कुठे निवडणूक कुठे अच्छा बरं काय मित्र कुठला आहे तू इथलं स्थानिकच आहे का बर काय वाटतं तुला इथे या एस टी स्टँडची अवस्था अशी आहे बारामतीचं बघितलं तर विमानतळ वाटतं आपण याच्याबद्दल काय वाटतं तुला की तिकडचं विमानतळ एवढं हायफाय विमानतळासारखं इथली अवस्था एवढी खतरनाक काय वाटतं बदल झाला पाहिजे इथं हां अरे दादा 15 वर्ष आमचे एकच आमदार आहेत हां तरी अजून सुधारणा व्हायला पाहिजे भरपूर अजून एस टी आहे ते बसच्या आहे ते हां बदल झाला पाहिजे खासदार पण 15 वर्ष आहेत त्यावेळेस बदल झाला पाहिजे तुम्हाला असं वाटत नाही का की त्याच लोकांना निवडून दिल्यामुळे जसं एखादी जमिनीमध्ये एकच पीक सतत घेतले होते नापीक होऊन जाते तसं सतत एकेका त्याच लोकांना संधी दिली की त्यांची दूरदृष्टी संपते काम करण्याची क्षमता संपते सगळी गडबड होऊन जाते बरोबर आहे होतं ना तसं आहे ना अजून काय इथले अजून काय प्रश्न वाटतात तुम्हाला खासदार बदल झाले पाहिजे आता नवीनला संधी दिली पाहिजे चेंज झाल्याशिवाय सुधारणा होणार नाही म्हणजे बदल अटळ आहे बदल केला पाहिजे हा जे लोकांना नाही तर बदला घ्यावा लागेल या मी शूटिंगच करतोय आम्ही त्याची कॅप इकडे हातात राहू दे हा या भाऊ साहेब हा हा किती वेळापासून तुम्ही उभे तिकीट काढण्यासाठी हे बघा हे सगळी लोक पैसे देऊन बसमध्ये बसणार आहेत एस टी मध्ये बसणार आहेत पण पैसे देऊन बसमध्ये बसण्यासाठी सुद्धा त्यांना उभं राहावं लागलंय तो वेळ आहे पाऊण तासाचा किती लांबचा प्रवास आहे तुमचा बसमध्ये बसल्या पाऊण तासाचा यांचा प्रवास होणार आहे आणि पाऊण तासाच्या प्रवासासाठी त्यांना पाऊण तास तिकीट घेण्यासाठी उभं राहावं लागलेलं आहे ही अवस्था आहे सामान्य नागरिकांची आम्ही आहोत भोर एस टी स्टँडला काय वाटतं तुम्हाला अजून काय बदल करायला पाहिजे बोर एस टी स्टँड जरा म्हणजे सुधारलंच पाहिजे कारण का बोरला आहे ना हा दुर्मिळ म्हणजे ही नाहीये की कुठल्या सुविधा इथं नाहीये म्हणजे कोणकोणत्या सुविधा नाही तुम्हाला भोर एस टी स्टँड तर ज्येष्ठ नागरिकांसाठी काही नाही महिलांसाठी काही नाहीये आणि मनमानी जास्त ह्याची आहे कोणाची प्रशासनाची
इथले म्हणजे ही करतच नाही, कॉपरेट करतच नाही कुणा, म्हणजे कमी कर्मचारी तेही जागेवर नसणं, ते जागेवर नसणं आणि कॉपरेट नाही आहे कुणासाठी, वेळेवर सुटत नाही, गाड्या वेळेवर सुटत नाहीत, माणसं जागेवर भेटत नाही, जागेवर गाडी लागली मध्येच कुठेतरी बंद पडते, हा परत तिथे असं किती वेळ झालं तुमच्या संदर्भात गाड्या बंद पडल्या? हा? हा. म्हणजे तुम्ही गाडीत बसताय आणि मध्येच गाडी बंद पडते, दुसरी गाडी यावी लागते. म्हणजे डेपोचं हीच नाही आहे, हा डेपोचं नियंत्रण नाही, मॅनेजरचं नियंत्रण म्हणजे कुठल्याच ह्याच्यावर नाही, डेपो मॅनेजरचं काहीच ह्याच्यावर नियंत्रण नाही. अहो, मी तर त्या बारामती स्टेशनला गेलो, तिथं विमानतळ वाटतंय, अशी काय लाईन बिन असलं काय? बारामती म्हणजे 12 करामती आहेत इथले, फक्त आपल्या तालुक्याचं बोला फक्त. नाही, काय म्हणलं तुम्ही? बारामती आहे, 12 करामती आहे तिथं. का बरं असं? का बरं म्हणजे त्यांनी काय केलं आमच्या ह्या बोर तालुक्यासाठी, काय विकास केला त्यांनी आमच्यासाठी? तिथं म्हणते सगळं केले. काय केलं दाखवून द्या आम्हाला दाखवून द्या. आमच्या इथले इंडस्ट्री सगळी पळवली तिकडे, इथलं पाणी पळवलं तिकडे, तर तो इंडस्ट्री काय राहणार इथं? आणखी काय पळवलंय? आणखी काय पळवलंय? अहो, आमचं सर्वसामान्य रोजगार पळवला तिकडे. तर बारामती काय सांगताय तुम्ही आम्हाला? बारामती पीएमटी झाले तर इथं बोरला पीएमटी साठी होऊ शकत नाही. काय काय सगळीकडे पीएमटी झाले, बोरला पीएमटी होऊ शकत नाही का? किती वेळा लागणार? आमच्या आमदारांनी जे आम्हाला महाराष्ट्रात दाखवलं की ना, बोर तालुका आमचा आहे म्हणून, नाही तर काय दाखवलं असतं बारामतीवाल्यांनी आम्हाला? या ठिकाणी महिला पण बोलतो, महिला 2 मिनिटं बोला. तुम्ही म्हणताय आमचं पाणी पळवलं, आमचं इंडस्ट्री पळवली, रोजगार पळवलं. मतं मागण्यासाठी तुम्ही 20 वर्षानंतर शरद पवार इथे येऊन बसतात आमच्या इथं. 20 वर्षानंतर मुख्यमंत्र्याच्या टायमाला काय केलं त्यांनी आमचं? हा, म्हणजे ज्यावेळी आनंदराव थोपटे साहेब मुख्यमंत्री होणार होते तर आम्हाला काय केलं त्यांनी? राजकारण करून सगळं पळवून दिलं ना, मुख्यमंत्री पद पळवलं, सगळं पळवलं. काय ठेवलं बोर तालुक्यासाठी त्यांनी? मग भोरची जनता कोणाच्या पाठी उभी राहणार आहे? त्या दोघांच्या पाठी नाही द्या ना, दाखवून देऊ ना, आम्हाला काय करायचं आम्ही दाखवून देऊ ना, ते आमचा अधिकार आहे ना तो. म्हणजे भोरचे लोक बारामतीच्या कोणत्याच उमेदवाराच्या पाठी नाही? नाही काय नाही, ते फक्त 12 करामती आहेत त्या फक्त. नाही, 2 महिने 3 महिने काम करावं लागतं आणि अक्षरशः घरी त्यांना आज शेतीवर यंग जनरेशन आहे, अशी परिस्थिती आहे की शेतामध्ये काय पिकत नाही, जे पिकतं त्याचाही मोलभाव मिळत नाही, अशी अवस्था आहे. त्याच्यामुळे भोर तालुक्यामध्ये सुधारणा होणार नाही. का होणार नाही? व्हायलाच पाहिजे. या ठिकाणी MIDC भोर बारामतीकर पळवतात, कोण आलं या ठिकाणी कुणी काही करू शकत नाही. इथले उद्योगधंदे सगळे बाहेर चालले आहेत. तुम्हाला असं म्हणायचं की गेल्या 15-20 वर्षामध्ये जे ज्यांना निवडून दिलेले खासदार म्हणून त्यांनी काही कामं काही केलं नाही. कधी खासदार आमच्याकडे आलाच नाही. आम्ही खासदार तोंडच पाहिजे ना. इलेक्शन येतो 5 वर्षानंतर, पुढे गेला की कधी तो दिल्लीवर आम्हालाच माहित नाही. मग अनंतराव थोपटेंचं मुख्यमंत्री पद घालवल्यानंतर ज्यांनी घालवले ते किती वर्षानंतर बोरमध्ये आले? 20-22 वर्षानंतर आता त्यांनी साहेबांची भेट घेतली. 20-22 वर्षानंतर भेट घेतली. आतापर्यंत कुठं होते साहेब? मला तुम्ही एक भोरचे नागरिक म्हणून सांगा, या ठिकाणी जरी त्यांनी भेट घेतली असेल, मोठी कंपनी होती, या ठिकाणी पण एक मोठी कंपनी होती, अक्षरशः ती कंपनी बंद पडलेली. तालुक्यामध्ये एकच कंपनी साहेबांनी ती काय पण बंद नाही, पडलेली. साहेबाला जर यांनी सपोर्ट केला असता ना, विधानसभेवाल्यांनी थोड्या कुणी, तर आज आहे ना बोर तालुका ना महाराष्ट्रात आहे ना कुठेतरी चमकला असता ना बोर तालुका. भोरच्या एसटी स्टँडवरती आहोत. हे हिरकणी कक्ष आहे. हिरकणी कक्ष म्हणजे महिलांसाठी असेल असा माझा अंदाज आहे. याची अवस्था बघा, दुरावस्था. हा, आपण भोरच्या एसटी स्टँडचा आढावा घेतोय. आपण थोडं पुढे चाललेलो आहे. म्हणजे मगाशी एका तरुणाने जे सांगितलं की माझा 5 तासाचा प्रवास आहे आणि 5 तास झालं मी तिकीट घेण्यासाठी उभा आहे आणि त्याच्यातही बस अनेक वेळा बंद पडते इकडे तिकडे, अशा प्रकारची सिच्युएशन आहे. हा, भोर एसटी स्टँड मध्ये आपण आहोत आणि तिथून जे पाणी आहे, म्हणजे हात धुण्याचं पाणी, पिण्याचं पाणी जे काय आहे ते खाली वाहिल्यानंतर इकडे काय आहे बघा की प्रचंड अस्वच्छता, प्रचंड कचऱ्याचं थरच्या थर येतं, गाळच्या गाळ तयार झालेला आहे आणि ही सगळी इकडची अवस्था. आता आपण खाली जे फ्लोरिंग केलेले की नाही ते एसटी स्टँडचं, ते आपण बघूया. किती छानपैकी एकदम गुळगुळीत असं हे याची फ्लोरिंगची व्यवस्था आहे. आणि तिकडे आतमध्ये गेलो तर आणखी भयानक अवस्था आपल्याला पाहायला मिळेल की म्हणजे मुतारीत माणूस गेला तर तो चक्कर येऊन पडेल आणि परत जीवन बाहेर येईल की नाही असं सांगता येत नाही. अशा प्रकारची स्वच्छता असते. म्हणजे मुतारीमध्ये गेला तर तो परत जिवंत बाहेर येईल की नाही अशा प्रकारची
दुरावस्था आपण पाहू शकू. त्यामुळे आम्ही काय आतमध्ये जाण्याची हिंमत न केलेली बरी, कारण जे आम्ही इतरांबद्दल बोलतोय ते आमच्याबद्दलही होऊ शकतं. मला बाकीच्यांनी सांगितलं ते मी तुम्हाला सांगतोय की अवस्था अत्यंत वाईट आहे. हे एसटी स्टँडचं दुसऱ्या भागातून आम्ही व्हिडिओ करतोय. खालचं फ्लोरिंग पण तुम्ही बघू शकता छानपैकी. हा, असे तुलनेचे सगळे व्हिडिओ. हा हा चालू आहे ना असं होतो. नमस्कार बाबा, तुम्ही मुंबईमध्ये कुठल्या मिलमध्ये कामाला होते? बर, कधीपासून करता हा व्यवसाय? 40 वर्ष झालं. बर, किती रुपयाला कुल्फी असते? बर, परवडते का? मावा तुम्ही विकत आणता का घरी बनवता? कुठून? म्हणजे तुम्ही कुल्फी विकता पण मावा मारवाड्याकडून आणता. मावा तुमच्याकडे बनत नाही. तुमच्याकडे गुरं नाहीत? मग किती आहेत गुरं? जर्सी गाय आहे का? म्हैस लागते. तुमच्याकडे गाय आहे, म्हैस नाही. बाकी जनावर का नाही बरं? आम्ही लहान असताना तर आमच्याकडे 10-20 जनावर असायची घरात. तुमच्या गावामध्ये कोणी तरुण पोरं नाहीत, फक्त म्हातारीच माणसं आहेत. का बरं म्हातारी माणसं आहेत फक्त? तरुण पोरं का नाहीत गावात? किती आहेत फक्त? आणि म्हातारी माणसं किती आहेत? ओके, म्हणजे जेवढे तरुण आहेत त्याचे डबल म्हातारी माणसं आहेत. रोजगारामुळे सगळे इकडे तिकडे जातात. गावात कोणी माणूसच राहत नाही गावात, कमीच आहेत. अच्छा, पोट भरण्यासाठी तरुण जातात आणि गावाच्या गावं ओस पडतायत. याला विकास म्हणणार का?